पूजा अगं कुठे गेली ती सकाळ सकाळी? अगं घरात कामं सगळे तसेच पडल्या तर तू गेल्यास फिरायला. अहो ताई आज नागपंचमी नाही वय. हा मग त्याचा आणि या सकाळ सकाळी हिंडायला जायचा काय संबंध? अहो ताई नागोबासनी शॉपिंग करायला गेलो होतो. तू काय जरा डोक्यावर पडल्यास काय ग? नागोबांची काय शॉपिंग असते? हा बघा नारू धरा 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 आणि ही कपडे बघा. अगं Dress. ए वेडे डोक्यावर खरंच पडल्यास तू पूजा. होत आहे असं का म्हणालाय? अगं नागोबाला कोण कपडे घालताय काय? तुला खरंच काय कळत नाही का तू मुद्दाम करायल्यास? अहो ताई ती नागोबा घालत नाही पण आपल्या घरातलं 2 नागोबा आहेत त्याच निघ लागते की काय बाय. अगं नाग कुठं कपडे घालतात आणि आपल्या घरात कुठं नाग आहेत? होत आहे तुम्ही उगाच सकाळ सकाळपारी माझ्या डोक्यात जाऊ नका. काय आता तुम्ही असं मला समजावून सांगत असते बघा. परवा दिवशी नाही का कपडे घडी घालताना म्हणला नवरा हा उठ्याखालचा साप असतो. मग झाले की नाही ते साप असं नाही नाग असं दोन्ही एकच कॅटेगरी झाली ना. मग त्यासनी कपडे नकोत का? 2-2 जोड आणल्यात मी त्यासनी. अगं पूजा मी काय तुला समजावून सांगत होते, तुझा काय अर्थ लावलायस ग त्याचा? असं काय बी असो पूजणं महत्वाचं. मग ते नागोबासनी पूजाय नको. अगं पूजा तू वेळी झाल्यास काय? आता काय येत काय झालं? नागांना पूजायचं म्हणतेस मग नागिनीला पण पूजलं पाहिजे ना. म्हणजे आपल्या सासूबाई आणि ननंदबाई त्यांना पूजायला नको आहे? होतो ग बाया आता आला का नाही माझ्या पट्टीत. राहू दे दुसरी खरेदी करून येऊया. चल लवकर. होय होय मग ही पिशवी पुरेल काय आपल्याला? नाही पोतं घेऊन येऊ. बरं चला चला लवकर चला. चांगलं पूजूया व्यवस्थित म्हणजे अशा फुसफुसणार मी नाही. काय म्हणते बिन बी आणि काय बिन हा चालतंय. तू बिन वाजव